नमस्कार मंडळी, मी प्रगती. माझ्या कोकणी वारसा चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण चाललो आहे धामापूरला माझ्या आईकडे. असं पाऊस पडायला लागलं आहे आता आणि खूप छान असं वातावरण झालं आहे, पूर्ण हिरवंगार निसर्ग झाला आहे. तर म्हटलं जरा छोटीशी कोकणातली टूर तुम्हाला दाखवते. तर आमच्या इकडे बहुतेक असं जांभळ्याची घरं आहेत, म्हणजे जांभळ्याचीच घरं असतात आमच्याकडे. पूर्ण निसर्ग एकदम हिरवंगार झाले, वातावरण खूप सुंदर आहे आणि म्हणूनच म्हटलं चला आईच्या घराची आपण टूर करावी सॅटर्डे संडेला. तर हा छोटा आहे माझा मुलगा आणि पुढे येतो भाचा आहे माझा. आम्ही चाललो आहे धामापूरला. माझा मोठा मुलगा, मी आणि छोटा मुलगा आणि भाचा, असं आम्ही चौघं चाललो आहे. तर बघू शकता अशी आमच्याकडे घरं आहेत जांभ्या दगडाची आणि पूर्ण अशी झाडवळ आहे. पूर्ण निसर्ग बघा, एकदम सुंदर सुंदर छोटी मोठी अशी घरं आहेत. कोणाची बंगले आहेत तर नॉर्मल प्रत्येक पूर्वीची जी घरं असतात त्या पद्धतीची पण घरं आहेत. एकदम सुंदर असं वातावरण आहे या साईडला. मी चिपळूणला राहते, तर मी चिपळूणवरून आता आईकडे चालले. हा जो रस्ता आहे जो आम्ही चाललो आहे, तर हा खेर्डीतून आतमध्ये जातो आणि हा रस्ता कामत्याला बाहेर पडतो. तर हा टेरवातून रस्ता आहे, टेरवातलं सगळं वातावरण आहे. आतल्या साईडून गेल्यामुळे जरा छान वाटतं, कारण बाहेर हायवेला पूर्ण गर्दी असते. तर हायवे आमचा कामत्याला बाहेर पडतो. तर बघू शकता निसर्गाचा थोडाफार असा मस्त आनंद घ्या. खूप सुंदर असं वातावरण आहे, झाडं झुडपं सगळंच काही भारी. लोकांच्या मध्ये मध्ये लावण्या चालू आहेत. तर पाऊस मध्येच आता पडायचं बंद झालं होता 4-5 दिवस, परत आता पडायला लागले. सुरुवात कधी झाली होती मी तुम्हाला सांगितलीच होती पावसाला. तर अशा पद्धतीने असं सुंदर वातावरण झालं आहे. तुम्ही सुद्धा हे वातावरण एन्जॉय करा. पुढे माझ्या घराची टूर तुम्हाला नक्की मी दाखवते. पुढे व्हिडिओ ॲड केला आहे. इथे असा ना सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे लोक इथं गाड्या लावून सेल्फीला वगैरे, कारण खाली जी आपली कामता आहे त्या कामता धरणाची खाडी आहे. गाय आले आपल्याकडे. तर वातावरण बघा, हे कामत्यात जाताना खाली उतरताना असं सीन आहे बघा, खूप सुंदर दिसतं तिथून म्हणजे सेल्फी पॉईंटवरून. आता पावसातून कमीच आहे, पण याच्या एरवी खूप इथे गर्दी असते लोकांची संध्याकाळची वगैरे. ते गाड्या लावून असं मस्त सगळे सेल्फीसाठी पण थांबतात. हळूहळू आपण थोडंफार दिसतंय धरणाचं पॉईंट, तिकडे धरण आहे. गाडीवर 2 व्हीलरवर होतो त्यामुळे व्यवस्थितच व्हिडिओ शूट करता आला नाही मला. आपल्या ज्या पद्धतीने जसं मला जमेल तसं मी केला आहे. तर जांभा दगड म्हणजे काय, तर बघा साईडला सगळीकडे जांभे टाकलेले आहेत. काहीतरी घराचं काम किंवा काहीतरी चाललं आहे तर सगळं इथे टाकलं आहे सामान त्यांनी. आणि हे आहे आमचं रेल्वे स्टेशन, कामत्याला जाणारं जी पटरी आहे ती आहे. आता आपण हायवेला बाहेर पडू कामत्याला. टेरवातून कामत्यामध्ये बाहेर पडणार आहोत. तर हा आपला हायवे चालू झाला. इथून 1 तास लागतो पुढे आईच्या तिकडे जायला. पण इकडे सुद्धा कामत्यामध्ये अशी मस्त छान अशी घरं आहेत. वातावरण अगदी मस्त आहे आणि ह्या दिवसातून कुठेही जायला खरंच खूप छान वाटतं. गावाकडे काही मोठे असं कुठे फिरायला जाण्याचं होत नाही. आमच्या इकडे गणपतीपुळे, मार्लेश्वर, त्याच्यानंतर बरेच असे देवस्थानं आहेत तिथं जाऊ शकतो, पण पावसातनं असं कुठं जात नाही. परशुरामला तर नेक्स्ट कधी मी गेली तर तिकडचीही तुम्हाला व्हिडिओ, परशुरामचं मंदिर किंवा अजून काही कुठल्या देवदेवळांचं मंदिर जिथे जिथे जाईल तिथली तुम्हाला व्हिडिओ शूट करून नक्की टाकेल, जेणेकरून तुम्हालाही माहिती पडेल. कुटुंब आता नवरात्रामध्ये सगळ्या नवदेवींचं दर्शन होतं, तिकडे जातो आम्ही. तर तिकडचे दर्शन तुम्हाला मिळतील.
सगळ्या गावातल्या मंदिरांची. इकडे लावणी लावले, लोक लावणी लावतात सुद्धा आणि लावणी झाले सुद्धा. मध्ये मध्ये व्हिडिओ माझे स्किप झाले कारण खूप लॉंग व्हिडिओ होतोय. मग असं मस्त इथे तटबंदी घातली आहे, नारळीच्या वगैरे बागा असं सुद्धा. हे आमच्या इकडे जायला म्हणजे पुढे टर्न आहेत ते आहे. हे इकडे मी इथून आमच्या इकडे म्हणजे आईकडे जायचा तुरळ फाट्यावरून आतमध्ये झाली. तुरळ फाटा आहे, तिथून आतमध्ये झालो आम्ही. इथून 15 ते 20 मिनिटात आम्ही घरी पोचतो. हे आमच्या आईच्या इकडे जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे अगदी इथून आता 8 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. आमचं गाव खूप मोठं आहे. जे मी दाखवणार आहे ते फक्त एक आमची वाडी आहे. बाकी वाड्या खूप आमच्या घरापासून पुढे आहेत, सगळ्या लांब लांब आहेत, जवळ नाहीत. एक एक वाडीच एवढी मोठी आहे. 18 वाड्यांचं आमचं गाव आहे. मला दोन्ही साईडून रस्ते आहेत. तुरळमधून आहे, आरवळीमधून आहे. पण माझ्या इथे आमच्या इथे जायला तुरळमधून ही आमची गावची सीम आहे. आमची गावची जी हद्द असते ती इथून स्टार्ट होते. आता हे आलं, ह्याला आमच्या इथे पीर धामापूर बोलतात. इथं आमच्या इथं रेशनिंगचं दुकान वगैरे आहेत. हे आमच्या इथून अंतरावर आईच्या घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. त्यांनी बघा असं मस्त कंपाऊंड केले. हा स्टॉप आहे. इकडून आतमध्ये जायचा रोड आहे, तो शाळेकडे म्हणजे हायस्कूलकडे जायचा रोड आहे. आणि प्रत्येकाच्या घरी 4 तरी नारळी असतात. सो हे नारळी हे कॉमन आहेत आमच्याकडे कोकणात. प्रत्येकाच्या घरी नारळ, पोपळीच्या बागा, काजू, फणस, आंबे, कोकम सगळ्या प्रकारचे जे मिळतात कोकणात ते सगळ्याचे थोडं थोडं का होईना आमच्या इकडे प्रत्येकाच्या घरी असतात. रस्ता खूप डेंजर आहे. मध्ये मध्ये पूर्ण रस्ता खराब झाला आहे. आणि हा आता आमची शाळा आहे, मराठी शाळा तिथला आहे. इथं टॉवर बांधला आहे BSNLचा. आमचा स्टॉप आहे हरळीचा. याच्यानंतर पुढे ही आमची वाडी स्टार्ट होते. ही आमच्या सगळी वाडीतली म्हणजे वाडीतला रस्ता आहे. वाडीतली घरं वगैरे थोडं थोडं दिसते. वाडीची आमच्या घर आहेत. इथं आमचं हनुमंताचं मंदिर आहे. इथे आमचा घारेवाडीचा स्टॉप आहे. त्याच्यानंतर जातो आम्ही डायरेक्ट आमच्या आईच्या घरी. तर इथं मावशीचं घर आहे. त्याच्यानंतर पुढे माझ्या मामाचं घर आहे. हे बघा हे दिसतंय, हे माझ्या मामाचं घर आहे. इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. तर बघा इथून लांबून दिसतोय तो पत्रा, ते माझ्या भावाचं घर आहे. तर हे आलो आपण पोचलो आमच्या घरी. आमच्या घराला असं पहिल्यांदा पत्रा वगैरे केलेला नव्हता. सो आता आई पप्पांनी असं हे केलेलं, आधी वगैरे टाकली आहे, नंतर पत्रा बसवला आहे. आमच्याही घराच्या इथं पाठीमागं सगळे नारळी, फणस, आंबे, काजू, अननस काय वाटेल ते सगळं पप्पांनी लावलं आहे. आणि माझ्या आईचं एक छोटंसं किराणाचं दुकान आहे. आणि टेरेसवरती एक रूम आहे आणि पप्पांचं चक्कीचं आहे. हे अजून आम्हाला गार्डन तयार करायचं आहे कारण आताच हे अंगणाचं काम झालं आहे. घर बांधून आमची आता झाली 4 वर्ष झाली आहेत. माझा भाऊ मध्येच एक्सपायर झाला, त्याच्यामुळं सगळं काम बाकी राहिलं होतं. हे माझ्या भावानंच बांधलेलं घर आहे आणि त्याचंच घर आहे. हे ह्या साईडून जिना आहे. ही आमच्या आईने अशी छान तुळस लावली आहे अंगणात. पहिल्यांदा आमची इथं बाहेर होती. बाहेर एवढं जागा ठेवलं आहे काड्या वगैरे लावण्यासाठी आमच्या. इकडून आमचं कंपाऊंड चालू होतं. तिकडे पाठीमागं जे आहे ते बकऱ्यांचा गोठा आहे. पप्पा आमचे बकऱ्या सांभाळतात. आणि अगदी रोडला